हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर डिलिव्हरीनंतर आज पहिल्यांदाच डेली व्लॉग बनवते. सकाळची वेळ आहे, सकाळचे 8:15 झाले होते आणि बेबीसुद्धा उठली होती. तिला मी बेबी सिटरमध्ये ठेवलं मग, कारण मला नाश्ता वगैरे करायचा होता. मग मॉलिशवाल्या मावशी येतात, तर बेबीच्या मॉलिशसाठी तर नाही लावली, माझ्या मॉलिशसाठी बाई लावली. नंतर सुमित बनवत होते पोहे नाश्त्यासाठी, आणि कारण सकाळी खूप गडबड असते. तर सकाळी नाश्त्यामध्ये मी दुधामध्ये शतावरी पावडर घेते आणि सोबत थोडा नाश्ता असं करते. अंडी असेल तर अंडी खाते, एखादं अंड, 1-2 अंडं, किंवा मग थोडा नाश्ता, उपीट वगैरे, किंवा गोड शिरा. पोहे आता स्टार्ट केले थोडे थोडे खायला, कारण एका फ्रेंडने सांगितलं की पोहेसुद्धा चालतात, फक्त मऊ करायचे की पोहेसुद्धा चालतात नाश्त्याला. सो मी आता एक वेळा खाल्ले आधी, तर काही त्रास नाही झाला बेबीला. सो मी खाते सध्या पोहे पण नाश्त्यामध्ये. नंतर नाश्ता करायच्या आधीच ती उठली, थोडं रडायला लागली, मग तिला शांत केलं. नंतर मग मी नाश्ता केला, शतावरी पावडर घेऊन दूध आणि पोहे असा नाश्ता केल्यानंतर थोडा चहा घेते. शिवांश पण उठला होता, त्याला नाश्ता दिला, त्याला दूध वगैरे करून दिलं. नंतर त्याचं आवरून मग मी माझ्या मॉलिशची तयारी, मावशी यायची वेळ झाली होती मॉलिशसाठी, सो मी सर्व तयारी करून ठेवत होते तोपर्यंत. तर माझ्या मॉलिशसाठी मावशी लावले मी, कारण शिवांशच्या वेळेला मॉलिश म्हणजे एवढी प्रॉपर झाली नाही. जसं माझ्या आईला जमलं तसं तिने केली होती, कारण तेव्हा लॉकडाऊन होता पूर्ण. तर म्हणजे भीती वाटत होती कोणाला घरी बोलवायला वगैरे मॉलिशसाठी सुद्धा, सो बाई लावलेली नव्हती. तर माझ्या आईला जसं जमलं तसं आईने करून दिली होती मला, तर म्हणून यावेळी मी लावून घेतली आहे मावशी मॉलिशसाठी. नंतर मावशी अजून आल्या नव्हत्या, तोपर्यंत मी अंथरूण वगैरे सर्व आवरून घेत होते. तर सुमित मला प्रत्येक कामामध्ये हेल्प करत आहे सध्या. तिला सांभाळायला, रात्रीसुद्धा कधी रडते ती, तर तिलासुद्धा सांभाळतात ते. त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या होत्या 10-12 दिवस, म्हणजे पॅटर्निटी लिव्ह होत्या त्यांच्या. बट आता ऑफिस सुरू झालं आहे, तर वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे. तर खूप हेल्प होते त्यांची मला. ते घरून काम करत आहे, तर सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची हेल्प होते. बऱ्याचदा नाश्ता वगैरे तेच बनवतात किंवा आई बनवतात. आईला गडबड असेल तर सुमितच बनवतात नाश्ता. नंतर बेबीच्या आंघोळीची, मॉलिशची तयारीसुद्धा मी आताच करून ठेवते, सर्व काढून ठेवते सामान, कारण वेळेवर गडबड नको. आंघोळीची पण तयारी करून ठेवली आहे, म्हणजे तिचे सर्व काढून ठेवलं सामान. आईच करतात तिचे मॉलिश आणि आंघोळ, बाईलाही लावली आहे, कारण तिच्या मॉलिश आणि आंघोळीसाठी काही लावावशी नाही वाटत आहे मावशी असं मॉलिशसाठी. कारण बरेच डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की आपल्या बाळाची मॉलिश आणि आंघोळ ही आपणच करायची असते, म्हणजे आई, आजी वगैरे, कारण तो एक जो स्पर्श असतो तो त्यांना जाणवतो. ते स्पर्शाने सोडतात आपल्याला. तर त्यांना, म्हणजे तुम्ही जर मावशी लावली मॉलिशसाठी वगैरे, तर त्या मावशीला ते जास्त ओळखतील तुमच्यापेक्षा, तर स्पर्श, आणि तुमचा कमी ओळखतील, असं बऱ्याच डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि ते बरोबरच आहे, कारण छोट्या मुलांना बोलणं वगैरेपेक्षा त्यांना स्पर्शच समजतो. म्हणूनच डिलिव्हरी झाल्या डॉक्टरसुद्धा बाळाला आईच्या अगदी जवळ असं लावून ठेवतात बराच वेळ, की ते आईचा स्पर्श त्यांनी जाणवला पाहिजे म्हणून. तर त्यासाठी आम्ही तिच्या मॉलिश आणि अंघोळसाठी बाई लावली आहे. माझ्या मॉलिशसाठी मी बाई लावलेली आहे. तर त्या मावशी येतील आता त्या मॉलिश वगैरे करायला, 9:30-10ला येतात. तोपर्यंत मी तयारी करून ठेवली सर्व अंघोळीची वगैरे तिच्या पण. तर डेली व्लॉगचे व्हिडिओ बरेच मैत्रिणी म्हणतात की डेली व्लॉग शेअर करत जा, बट आता खूप गडबड होती, अजिबातच वेळ मिळत नव्हता. 15 दिवस तर असेच निघून गेले गडबडमध्ये. पण आता माझ्याने जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ बनवेल डेली व्लॉगचे, तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. तर चॅनलला नक्की कनेक्ट राहा डेली व्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला पुढे आता काय दाखवणार, जेवण वगैरे काय बनवत आहे आई, तर बहुतेक वरण वगैरेच बनवणार आज. तर जास्त असं खूप म्हणजे सर्वच भाज्या मी नाही खाते अजून, ठराविकच खाते, म्हणजे पालेभाज्या जास्त खाते, पालेभाज्या वगैरे, दूध, चपाती वगैरे असंच खाते. तर अजून 1 महिना मी सर्व पाळणार आहे, म्हणजे बेबी इकडे सुरू होती बेबीची अंघोळ. नंतर मी शिवांशची सुद्धा अंघोळ केली. मी त्याला रेडी करून देत होते, कारण त्याला आता प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे त्याला असं वाटायला नको की आई बेबीकडेच लक्ष देते, सो त्याच्याकडे पण मला लक्ष द्यावं लागतं आहे.
आणि तो सुद्धा मला म्हणतो म्हणजे आई तूच कर वगैरे असं काही काही गोष्टींमध्ये हट्ट करतो. सो मी बरेच त्याचे कामं मीच करते, त्याला वाटायला नको इग्नोरन्स होतं आहे म्हणून. तर त्याला तयार वगैरे करून मी सुद्धा आंघोळ वगैरे झाली होती, मॉलिश आंघोळ माझी. नंतर मी मॉलिश आंघोळ झाली की बेबीलासुद्धा तिची तयारी करून झोपवते आणि मग मी आराम करते थोडा. सध्या असंच डेली रुटीन सुरू आहे. बेबीची सुद्धा आंघोळ वगैरे झाली आहे, मॉलिश झाली, त्याची तयारी केली मी आणि झोपवलं तिला. आता ती झोपली आहे पाळण्यामध्ये. आणि शिवांशी पण आंघोळ वगैरे सुमितने करून दिली, तोसुद्धा रेडी झाले. आता झाडू पोछावाल्या मावशी येतील, त्यांचा झाडू पोछा वगैरे झाला की मग आम्ही जेवण करतो सर्व. जेवण झालं की मग मी आराम करते थोडा, कारण बेबी झोपलेली असते तोपर्यंतच मला आराम करता येतो. मग ते उठले की लवकर झोपत नाही, 2-3 तास तरी जागी राहते. तर जेवणामध्ये काय बनवलं अजून माहिती नाही मला, बहुतेक मुगाची डाळच असेल. तर दाखवते पुढे तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करते. तर जेवणामध्ये मूग डाळचं वरण होतं आणि सोबत आईंनी माझ्यासाठी तिळाची आणि खोबऱ्याची चटणी करून ठेवली आहे, ते मी खात होते. तर मूग डाळीचं वरण वगैरे असं खाते मी आणि त्याच्यासोबत कोरडी चटणी म्हणजे ही खोबरं वगैरेची चटणी खाते, कारण शेंगदाणा चटणी अजून तरी खात नाही आहे. शेंगदाणे चालत नाही जास्त. तर जेवण वगैरे असं सध्या नॉर्मलच जेवण करते, 1.25 ते 1.5 महिना तरी. मग नंतर हळूहळू सर्व स्टार्ट करेल थोडं थोडं खायला. नंतर जेवण वगैरे झाल्यावर लगेचच आराम केला तर मग म्हणजे लगेचच झोपले तर ॲसिडिटी वगैरे होते. सो मी थोडंसं आता वॉक किंवा असं थोडं 1-2 काम करून घेते की जेणेकरून थोडं एक्झरसाईज होते आणि मग ॲसिडिटी वगैरेचा प्रॉब्लेम होत नाही. तर मला बेडशीट चेंज करायची होती, सो मी बेडशीट वगैरे चेंज करून घेणार होते आणि मग आराम करणार होते. तर असंच सध्या डेली रुटीन असंच सुरू आहे. खूप गडबड असते सकाळी तर, आणि मग दुपारी थोडं निवांत. मग बेबी उठते तोपर्यंत मी सुद्धा थोडा आराम करून घेते. ती 2 तास तरी झोपते आंघोळ केल्यावर. मग ती उठल्यावर काही झोप होत नाही माझी पण व्यवस्थित, सो ती झोपलेली असते तोपर्यंत मी सुद्धा झोप घेऊन घेते. तर आता डेली रुटीनचे व्हिडिओ असे मध्ये मध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि रेसिपीज तर शेअर करतच राहील. सो चॅनलला नक्की कनेक्ट राहा. थँक्स फॉर वॉचिंग.